सुशील कुमार पावरा यांना पोलीस कस्टडीत अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आरोपी. 27 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. नंदुरबार प्रतिनिधी, लोकसेवा न्यूज 24 तास. जय वळवी या आदिवासी तरुणाच्या कथित हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार शहरात काढण्यात आलेल्या मूक मोर्चादरम्यान घडलेल्या कथित दंगल प्रकरणात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना पोलिसांनी रात्री 12:30च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून अटक केली होती. अटकेनंतर पोलीस कस्टडीत असताना आपल्याला जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करत अमानुष मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप सुशील कुमार पावरा यांनी केला आहे. या प्रकरणी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी संगनमताने आपल्यावर अमानुष मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या संदर्भात सुशील कुमार पावरा यांनी दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी माननीय न्यायालय नंदुरबार येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार पोलीस कस्टडीत असताना जातीवाचक शब्दात अपमान, अश्लील शिवीगाळ, शारीरिक मारहाण, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच धमक्या देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, मारहाणीनंतर दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सुशील कुमार पावरा यांना सिव्हिल हॉस्पिटल, नंदुरबार येथे दाखल करण्यात आले होते. तब्बल 8 तास वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आले. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी MLC क्रमांक 13888 अन्वये दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांच्याकडे दुखापत प्रमाणपत्र सादर केले आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायदा, अमानुष मारहाण, जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीस पदाचा दुरुपयोग या गंभीर कलमांखाली तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी तसेच सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी ठाम मागणी तक्रारदार सुशील कुमार पावरा यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयात होणार असून माननीय न्यायालय या प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकाऱ्यांवर कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्यासह राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.